हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर इथे बघू शकता आमच्या सासरी बुवांच्या फोटोचं पूजन केलेलं आहे. तर आज आहे त्यांची पुण्यतिथी. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असाल तर त्यातलाच अर्धा व्हिडिओ राहिलेला आहे आणि याच्या पुढचा व्हिडिओ आहे तो अंगारकी संकष्टी दिवशीचा. तर दोन्ही एकत्र करून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे, कारण खूप दिवस झाले की मी तुम्हाला देखील इंटरेस्ट वाटत नाही बघण्यासाठी. तर इथं आज काय गोडाधोडाचं मी स्वयंपाक बनवले ते तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळी नैवेद्याला शिरा केला होता हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर संध्याकाळी जेवणामध्ये काय काय केलेलं आहे बघा. तर इथं बनवलेला आहे मसाले भात. तर नेहमी बनवतो त्यापेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीने. आणि इथं बनवलेली आहे तुरडाळीची आमटी. तर बघू शकता किती छान असा कट देखील आलेला आहे. त्यानंतर बघा इकडं गॅसवरती बनवत आहे मी शेवाळ्याची खीर. तर शेवाळ्याची खीर बघा आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप जास्त आवडते, कारण खूप छान असं होते. आणि ह्या विकतच्या शेवाळ्या वगैरे नाहीत बरं का. तर जे आम्ही घरी बनवून ठेवतो वर्षभरासाठी गव्हाच्या किंवा रवा पिठीच्या, तर त्याच्या शेवाळ्या आहेत. तर इथं कुरवड्या देखील भाजून घेतलेल्या आहेत. तर या बघा पिवळ्या या तांदळाच्या कुरवड्या आहेत आणि ज्या पांढऱ्या आहेत त्या रव्याच्या. तर दोन्हीही कुरवड्या अगदी छान झालेल्या आहेत. तळल्यानंतर बघा अगदी असे दुप्पट फुलतात. त्यानंतर बघा आहून येताना घेऊन आलो होतं वडापाव आणि भजी. तर वडापाव तर सगळ्यांनी खाल्लाच आणले आणि इथं राहिलेले आहे भजी. तर आता ही जेवणासोबत खायचे. तर आज बघा जेवणाचा बेत मस्तच झाला, कारण भजीची देखील त्याला भर पडली. तर बघू शकता हे ताट केलेलं आहे अवनसाठी. तर आता नैवेद्य दाखवायचा आणि त्यांना हे ताट देणार आहे. त्यानंतर आम्ही देखील जेवणार आहोत, तुम्ही देखील या जेवायला. तर बघा आज आहे अंगारकी संकष्टी. तर तुम्हा सगळ्यांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर रात्री मी शाबू भिजत घालायला विसरले होते, तर मी आता शाबू भिजत घालून घेते पहिला. त्यानंतर बघा इथं एका गॅसवरती चहा ठेवलेला आहे आणि एका गॅसवरती मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत. तर शेंगदाणे कशासाठी बघा, तर मी आज बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू. तर खिचडीसाठी सुद्धा लागतीलच. तर इथे बघा मी पिणार आहे चहा, त्यासोबत घेतलेले आहे शाबूचे सांडगे तळून. तर कोणाकोणाला असे चहासोबत शाबूचे सांडगे आवडतात तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा ऊन भरपूर आहे त्यामुळे केस पहिला वरती बांधून घेते, कारण त्यामुळे खूप असं गरम होतं. तर मला केस सोडून अजिबात चालत नाही. तर केस कायम माझे असे वरती बांधलेले असतात. सकाळपासून थोडे ओले होते म्हणून मी सोडले होते, पण खूपच गरम व्हायला लागले. माझ्या आवडीच्या टीमची मॅच होती. लक्ष होतं काय मी शूट केली तेव्हा शूट केलीस बरोबर तू शूट करायचं असते. मी घरात काम करत सुट्टी पडल्या मला. मम्मीला मदत करायची. तुझा कॅमेरा मॅन नाही शूट करून घेते तुला पाठवलं. तर बघा रात्रीचा जो मसाले भात होता त्याला मी थोडंसं तेल कांदा चटणी वगैरे घालून परतून दिला. तर फोडणीच्या भातासारखंच आणि त्यात मसाले भात म्हटल्यावर अजून खूप छान लागतो. तर ती मुलं आता खायला लागली, त्यांना मी नाश्त्याला दिलेला आहे. तर आता मी बनवून घेते शेंगदाण्याचे लाडू. तर काल बघा अचानक माझा मिक्सर बंद पडला, पण माझ्या लक्षातच नाही मिक्सर बंद पडला आहे, कारण इतकी सवय झालेली असते आपल्याला मिक्सरची वगैरे. तर मी एवढे शेंगदाणे भाजलेत शेंगदाण्याचे लाडू करायचे म्हणून. तर आता हे चिचूनच करायला पाहिजे. तर इतके सगळे काय होणार नाही, तर थोडेच मी बनवणार आहे, कारण सगळे खलबत्त्यात कुठून बनवायचं म्हणजे खूप वेळ लागणार आहे. कारण मला लग्नाची ब्लाऊजांची खूप ऑर्डर आहे, त्यामुळे मी थोडंसंच निम्मच यातलं बनवणार आहे. तर बघा मी आता खलबत्त्यात हे सगळे शेंगदाणे कुठून घेते. आणि तो मिक्सर बघा कसा 3 ते 4 वेळा असा खराब झाला. मिक्सरला खालून असा धूर यायला लागला. मिक्सर दिशात मला काय कळलंच नाही, म्हणजे मला काय समजेना कुणाला बोलवू काय, म्हणजे सगळे घरीच होते इथं, पण मला असं एकदम सुचलं नाही. मग मी काय केलं, एकदम लाटणं घेतलं, लाटणाने स्विच बंद केलं. आणि मग आता मला जर असं वाटायला आता 3-4 वेळा त्याला रिपेरी केले. आणि मला वाटतं तो मिक्सर घेऊन जवळजवळ 15 वर्ष झाली. तर बजाज कंपनीचा होता, खूप भारी होता. त्याला बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 10 ते 10-12 वर्ष तर त्याला काही रिपेरी वगैरे काहीच नव्हतं, कधीच खराब झालं नाही. आणि आता या 3-4 वर्षात सारखाच असा खराब व्हायला लागला आहे. मग आता बघू रिपेरी करायचा की नवीन आणायचा. तर असं वाटायला लागले की रिपेरी करण्यापेक्षा नवीनच मिक्सर आणलेला बरा. पण कसला मिक्सर घ्यायचा आता घेतला तर थोडा म्हणजे नवीन आता आले त्यातला चांगलाच घ्यावा असं मी म्हणायला लागले. मला माहितीच असेल तर तुमच्या घरामध्ये असेल तर कुठला मिक्सर चांगला आहे किंवा कुठल्या कंपनीचा चांगला वगैरे आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. त्यातला मला कुठला चांगला वाटेल तो घेईन, कारण मला काही इतकं माहीत नाही, कारण खूप वर्ष झालं हा मिक्सर घेऊन. हे शेंगदाणे बघा मी असे खलबत्त्यात बारीक करून घेते, तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. तर बघा हे खलबत्त्यामध्ये असे
तर बघा या कुटलेल्या शेंगदाण्यामध्येच थोडासा गूळ टाकून आणखीन थोडंसं कुटून घेते, म्हणजे गूळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्स होतील. तर बघा इथं शेंगदाणे कुटून झाले, त्यामध्ये थोडंसं 1 चमचा तूप टाकलेलं आहे. त्यामुळे काय होतं, लाडू वळायला देखील व्यवस्थित येतात आणि तुपाचा स्वाद देखील खूप छान येतो. तर इथे बघा मी लाडू वळून घेते. तर बघा इथे सगळे लाडू वळून झालेले आहेत. तर या लाडू खायला खूप छान असा लाडू झाला होता. तर मी एक लाडू खाऊन घेतला, कारण संकट होती, मी सकाळी कायच केलं नव्हतं. तर शाबूची जी खिचडी आहे ती दुपारी करणार आहे, कारण आहोंना आणि गौरीला भातासोबत शाबूची खिचडी खायला आवडते. तर तुमच्या घरामध्ये सुद्धा असं कोणाला आवडतं काय, नक्की कमेंट करून सांगा. त्यांचा उपास नसतोय, पण त्यांना भातासोबत शाबूची खिचडी खूप आवडते. कधीही उपास असला तर मला जास्त शाबू भिजत घालावे लागतात, कारण सगळेजण बाकीचे खातात म्हणून. तर इथं बघा बाकी सगळं माझं काम आवरलेलं आहे, स्वयंपाक वगैरे, धुणं भांडी. तर गॅस कट्टा आणि स्वयंपाकखोली स्वच्छ सगळी पुसून ते घेते, म्हणजे कसं मला शिवायला बसायला बरं पडेल. कारण लग्नाच्या देखील ऑर्डरी बऱ्याच आहेत आणि ती देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवूनच आहे पुढे. जी ब्लाऊज मी लग्नाची वगैरे शिवणार आहे ती, तर खूप छान छान असे लग्नाची ऑर्डर आहे. तर एक ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते, त्याला खूप छान अशी डिझाईन झालेली होती आणि कस्टमरला ती खूप आवडली. कालच त्यांना दिले मी ब्लाऊज, तर त्यांनी फोन करून आवर्जून सांगितलं की खूप छान असं ब्लाऊज झाले. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे बघा ही पाठीमागची खोली आहे, इथं आहे माझं मशीन. तर मशीनवर बघा पसारा किती झालेला आहे. तर जरा मशीनवरनं उठलं की दिवस सगळं त्याच्यावरतीच आणून ठेवतात. तर हा सगळा पसारा काढायला पहिला पाहिजे, त्यानंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात करणार. तर सगळा पसारा काढून घेते. तर हे ब्लाऊज बघू शकताय, मी काल शिवलेलं आहे आणि खूप छान असं ब्लाऊज झालेलं आहे. त्या क्लायंटला देखील खूप आवडलं. तर इथं कापडीच मी लटकन बनवलेले आहेत, त्याला गोल्डनचा गोट लावलेला आहे बाहीला, बॅकला आणि लटकनला सुद्धा. तर खूप छान असा तो गोट दिसत होता. तर तुम्हाला देखील आवडला काय, मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला फ्रंट बाजू दाखवते ब्लाऊजची. तर बघा फ्रंटला कटोरीज ब्लाऊज आहे आणि बाहीला बघा किती छान अशी डिझाईन केलेली आहे. छोटीच बाही आहे, लॉंग बाहीची डिझाईन आहे, पण मी छोट्या बाहीवरती बनवलेली आहे, कारण त्यांना छोट्या बाहीवरती हवी होती आणि पॅच देखील खूप छान असा दिसत होता. आणि बघा क्लायंटने ते ब्लाऊज नेऊन खूप छान झाले असं परत फोन करून सांगितल्यानंतर जो आनंद होतो तो काही वेगळाच असतो आणि कामाला देखील खूप उत्साह येतो. तर तुम्हाला पण ही ब्लाऊज आवडले का? तर ही डिझाईन आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसे बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर आता बघा 2 ब्लाऊज कट करून 1 ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर आता मी बनवत आहे खिचडी, कारण आता वाजलेले आहेत दुपारचे 1:30. तर आहो देखील जेवायला येतील. तर आता खिचडी बनवून तयार झालेली आहे, या तुम्ही देखील खिचडी खायला. बाय बाय.